जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग। इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा, प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारं गाव वळसंग। कुरनूर धरणाच्या सान्निध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेलं वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटं, अक्कलकोट पासून 12 ते 15 मिनिटं आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटं अंतरावरती सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेलं वळसंग। महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा एक जास्त महामार्गाने वेढलेलं गाव म्हणजे आपलं वळसंग। काल रात्री 11:30च्या सुमारास शहरातील पांजरपोळ चौकात परिसर अचानक गोंधळाने दणाणून गेला। फटाक्यांची जोरदार आतिषबाजी, शिट्ट्यांचा आवाज, आरडाओरड आणि रस्त्यावर सुरू झालेली तरुणांची धावपळ यामुळे काही काळ नागरिकांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते। काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याने परिसरात नेमकं काय घडलं याबाबत उत्सुकता वाढली होती। रात्री 11:30 ते 12 वाजेच्या दरम्यान मोठ्या संख्येने तरुण पांजरपोळ चौकात जमा झाले होते। IPL अंतिम सामन्यात RCB संघाने GT संघावर विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावल्यानंतर चाहत्यांनी रस्त्यावर उतरून जल्लोष सुरू केला। फटाक्यांची आतिषबाजी, घोषणाबाजी आणि शिट्ट्यांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता। मात्र हा चौक शहरातील प्रमुख रहदारीचा मार्ग असल्याने काही वेळातच वाहतुकीची कोंडी निर्माण झाली। परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी गर्दी पांगवण्याचा प्रयत्न सुरू करताच अनेक तरुणांची पळापळ सुरू झाली। काही तरुण एका गल्लीतून दुसऱ्या गल्लीत धावत जाऊन पुन्हा चौकात जमा होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले। गर्दी हटवण्यासाठी पोलिसांना अनेकदा तरुणांचा पाठलाग करावा लागला। पोलिसांची गाडी दिसताच काही तरुण पळ काढत होते तर काही जण पुन्हा रस्त्यावर येऊन घोषणाबाजी करत होते। या धावपळीत परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते। शिट्ट्या, आरडाओरड आणि फटाक्यांच्या आवाजामुळे मध्यरात्रीपर्यंत परिसर जागाच होता। दरम्यान पोलिसांनी संयम राखत परिस्थिती नियंत्रणात आणली। रात्री 12 वाजेपर्यंत परिसरातील गर्दी कमी झाली। कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती आहे। हे आता महाराष्ट्राच्या नकाशावरती नव्या विकासाचं केंद्र बनलंय। वळसंग मध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरं, सोलार हब, टोल नाका, जवळच आहे कुरनूर धरणाचं ताजं पाणी आणि निसर्ग सौंदर्य, आकर्षक हॉटेल्स आणि ढाबे सुद्धा, प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषण मुक्त वातावरण। वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे। वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी, सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव वळसंग। क्या आप अपने बच्चों के मुस्तकबिल के लिए बेहतरीन स्कूल की तलाश में हैं? तो आइए, शमा एजुकेशन सोसाइटी संचालित हदवाड़ भाग की पहली डिजिटल स्कूल शमा उर्दू प्राइमरी स्कूल KG से लेकर 8वीं तक तालीम, उर्दू, हिंदी, मराठी और अंग्रेजी जबान में बेहतरीन गाइडेंस, शानदार इमारत, तजर्बेकार शिक्षक, आधुनिक कंप्यूटर और साइंस लैब, साथ ही मुफ्त ड्रेस और किताबें, पानी पीने के लिए फिल्टर मशीन का इस्तेमाल, साल भर तालीमी सरगर्मियां और बच्चों की बेहतर रहनुमाई के खास प्रोग्राम। आज ही दाखिला लें। शमा उर्दू प्राइमरी स्कूल, सिद्धेश्वर नगर, सहारा मल्टीपर्पज हॉल के करीब, मजरेवाड़ी, सोलापुर।